मंडळी बरे आहेत ना? मी तुमची लाडकी वैशाली। आज आम्ही जाणार आहोत मामाच्या मळ्यामध्ये। बाबा मला घ्यायला आले। आपण मामाच्या मळ्यामध्ये काय काय मजा करणार आहोत, काय काय करणार आहोत ते आपण बघूया नक्कीच पुढे। तर चला मग माझ्यासोबत। Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Oh, yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh, yeah, I think that we've all had enough. Generation fueled by creation. We live lives on a small screen nation. We control the airwaves, no negotiation. I refuse to think we need saving. Something good will come from creation. तर फायनली आपण चालत पोहोचलो आहोत माझ्या मामाच्या घरी। चला मग आपण जाऊया आतमध्ये। चला मामाला भेटूया आपण। मामा बरे आहेत का? एकदम मजेत। कशी आहेस तुम्ही? एकदम मजेत। तू कशी आहे बाई? खूप दिवसांनी आले मी मामाच्या घरी। मी खूप वर्षांनी म्हणजे कमीत कमी 10 वर्षांनंतर मी आली है ना मामा? 10 वर्षांनंतर ना? हो 10 वर्षांनंतर मी मामाकडे आली आहे। माझी मामा येते ठीक आहे। आता आपण मामीकडे पण जाऊ, नाही तर मामीला राग यायचा की मामालाच भेटली बाई मला कधी भेटते आहे की नाही। चला मामीला पण भेटवते मी। बरं आहे नाव तुमचं? बरं आहे। ती माझी मामी आहे। मामी बरे काय चाललंय तुमचं? काय नाही शेती बिती ते काम धंदे कशी? कांदे भरायचं काम चालू। कांदे भरायचं चाळीत। बाकी ही आमची मावडी, म्हणजे हिचं नाव आराध्य आहे पण हिला लाडाने माऊ म्हणतात। माझ्या मामाची मुलगी म्हणजे माझी बहीण, छोटूशी बहीण आहे माझी। काय करते तू? शाळेत जाते की नाही? नाही जात शाळेत? शाळेत जाते की नाही? सांग लवकर। का ग असं का? बालवाडीत जाते का बालवाडीत? जरा मामांचा जरा मामा। तर आज आपण शेणाने घर सारवणार आहे। तर चला कसं सारवते बघूया। गावी आहे ना खरं तर पहिली लोक अशी सारवायची, पण आता हल्ली कोणी सारवत नाही कारण की सगळ्यांनी आता घरं छान छान बनवली, त्यामुळे एवढं काही आता ट्रेडिशन काही राहिलेलं नाहीये। पण तरी सुद्धा आमच्या मामाच्या इथे एका घरात तरी शेणाने सारवलं जातं। तर चला आपण सारूया। मी पण फर्स्ट टाइम ट्राय करत आहे। तर मामी पण आमची सारवती त्यामध्ये, मामी पण दाखवा। माझ्या मामीने दाखवले कसं सारवायचं ते, ठीक आहे। मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते। तुम्ही जर गावी गेलात तर नक्की तुम्ही पण तुमच्या घरी म्हणजे गावी जर असं असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा, ठीक आहे। मामी पण आमची सारवती, मामी पण दाखवा मामा। मामी बरोबर ना असं?
यानंतर आहे ना मी गाय पण धुणार आहे, तर ती पण तुम्हाला दाखवेन मी नक्की. खूप धमाली मजा आहे. आपण कधी करत नाही, हे लोक रोज करतात म्हणून यांना कंटाळा येत असेल, पण आपण कधीतरी करणार आहोत, त्यामुळे खूपच छान वाटतंय. ठीक आहे. तर आज दिवसभराचा प्रवास असा सुंदर आणि छान गेलेला आहे ना. तुम्ही तर बघितलंच असाल. आज आपण काय काय केलं. शेणाने आपण पूर्ण घर सारवलेलं आहे, गाईला आंघोळी घातलेली आहे ना. तर आपण जरा अंगणात आलेलो आहोत. त्या अंगणामध्ये खूप छान छान अशी झाडं आहेत, ती पण थोडीफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. चला. खूप असं सुंदरसं लिंबाचं झाड आहे बघा. छान छान लिंब पण आहेत त्याला. लिंबाच्या झाडानंतर छान असं कैऱ्याने भरलेलं खूप छान असं झाड पण आहे, तुम्ही बघू शकता. तर कैरीचं छान असं झाड तर बघितलंच आहे तुम्ही. तर बघा खालती तुम्हाला मी काय दाखवते. सगळ्यांनी तर बघितलीच असेल बकरी है ना. बकरी खूप छान आहे. बकरी नंतर बघा आपण काय काय, ही बैलगाडी पण खूप छान दिसते है ना. बैलगाडी नंतर वासरू पण आपण दाखवत आहोत. किती छान असे 2 वासरू आहेत, छानसे खूप असे छानसे वासरू आहेत. नंतर आहे ना मामीनी बघा शेणाची पाटी घेतलेली आहे ना. मामी कसं वाटते शेणाची पाटी घेऊन, खरं सांगा. शेणाची पाटी घेऊन झालेलं आहे. मामीला आपण बघितलेलं आहे. तर आपण जाणार आहोत शेतामध्ये. घास कसा कापायचा हे पण बघणार आहोत. तर आपण आहे ना आता शिकणार आहोत की कसा घास कापायचा आहे ना. मी फर्स्ट टाइम घास कापत आहे, तर माझी बहीण मला सांगणार आहे की कशी कापायची घास किंवा काय कसं करायचं. ठीक आहे. तर कसं कापायचं घास जरा मला सांग ना. याला विळा म्हणतात. आणि आपल्याला घास कापायचं ठरलं तर पहिल्यांदा मूठ धरावं लागतं असं कापावं लागतं. अच्छा. बरोबर. मी पण एकदा ट्राय करू का. असं कुठे गेली बाबा. हां असं पकडायचं आणि कापायचं. असं कापायचं.
हो. बरोबर ना? हो. बरोबर कापलं मी. हो. आपल्याला आलेला आहे घास कापायचा. तर आपण घास हा कापलेला आहे. तर आपण हा पूर्ण घास नको कापायला, कारण की त्यांना थोडंच घास कापायचा असतो आहे ना. तर एवढा घास आपण कापलेला आहे आणि आपण तो गाईला खायला घालणार आहोत. चला. बकरीला गाईला आपण काही जास्त घास कापलेला नाही आहे. जेवढा कापला आहे तो थोडा सगळ्यांनाच आपण देऊया ना. टाकून त्याला थोडा चला आता चल. चालू इल्ला टाकू. दुसऱ्या वाजता चल. आता काय टाकायचंय गाय थोडा टाक. मामी आपल्याला फर्स्ट टाइम गौरी कशी थापायची ती दाखवणार आहे. त्यानंतर मी पण एक थापून बघणार आहे. ठीक आहे. बघा गौरी कशी थापायची ती. एक थांबून फक्त असं टाकायचं का त्याच्यावर. हे पूर्ण असं घेऊन टाकायचं इथे ना. बाजरीच्या भाकरीसारखं तापायचं याला. झाली कापून. तर या गौरीचा आहे ना खूप असा उपयोग होतो पावसामध्ये, म्हणजे इतर दिवसाही होतो तो. जसं आपण चुलीवरती जेवण बनवतो किंवा आपण पाणी तापवायला किंवा आपल्याला जेवण वगैरे काही बनवायचं असेल तर त्याच्यासाठी खूप छान उपयोगी होतो गौरीचा. ठीक आहे. गावी तर गौरीच यूज करतात है ना. तर मी थापलेले आहे गौरी. मामीने ऑलरेडी एवढ्या थापून ठेवलेल्या, पण माझ्यासाठी ठेवलेली. त्यांनी कसं थापायचं ते दाखवण्यासाठी त्यांनी एक थापली आणि मला मग नंतर मी एक थापलेली आहे. ठीक आहे. चला तर आता आपण आहे ना, जसं मी सकाळी बोललेली गाय धुवायची म्हणजे आंघोळही करायची असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय धुवायची म्हणजे गाईचं आपण दूध काढणार आहोत. ठीक आहे. मामाला त्यांना तर सवय आहे गाईचं दूध काढायची, मला नाही आहे. मी फर्स्ट टाइम करणार आहे. तर ते कसं आपण धुवायची ती गाय ते बघणार आहोत है ना. आणि आता मामा आहेत ना ते क्लीन करतायत पूर्ण. त्यानंतर मग ते दूध काढायचं आहे आपल्याला तिकडनं. ठीक आहे. आता दूध सोडलं हे मग सगळं क्लीन झालं. आता पूर्ण भरली. आता सुरुवात करायची.
मामा ही गाय मारत नाही ना? नाही हा मारला असतं तर दुपार धुवून नसतं दिला आपल्याला, आंघोळ नसती घालून दिली आहे ना. बघा दूध. पूर्ण बाजू भरणार एवढी. हा का? बापरे. म्हणजे रोज कितीतरी दूध देते ही गाय? रोज सकाळ संध्याकाळचा 15-16 लिटर. सकाळ संध्याकाळ. बापरे मामा, खूप मेहनत आहे खरंच. आम्ही मुंबईला दुधाची पिशवी आणतो आणि दूध पितो, पण ते दूध कसं येत आहे, काय येत आहे, किती मेहनत आहे त्याला, हे खरंच शेतकऱ्यालाच माहिती. बरोबर आहे. आम्ही काही दुधाची पिशवी आणणार आणि ती उकळवणार आणि पिणार, पण तिला किती मेहनत आहे त्या दुधाच्या पिशवीला सुद्धा. पूर्ण बालडी भरत आली आहे. पूर्ण भरलं. हा का? आज थोडा चारा कमी होता तिला, सकाळी जास्त घास लागला असता ना, बादली भरून दूध उरलं असतं. मी शेवटला ट्राय करणार आहे थोडंसं, कारण की मला काही एवढं लगेच जमणार नाही, पण तरी पण मी ट्राय करणार आहे शेवटला. बघा बालडी भरत आली पूर्ण. पूर्ण बालडी भरत आली आहे. बघा हे असं का करावं लागतं? जेवढं आहे तेवढं दूध थोडी चालते ना, ते वासरू नाही दिलं, त्याचे बच्चे देऊन टाकले ना. अच्छा. बघा पूर्ण बालडी भरली. जोरात जोरात खाली करायचं, खाली असं टोकाला. असं का? असं का? जोरात दाबायचं, ताकद आहे तेवढी. बघा बापरे, तेवढी ताकद आहे तेवढी, फुल ताकद लावायची, जेवढी ताकद आहे तेवढी. बघा जोरात पूर्ण ताकद लावायची, पूर्ण ताकद. अशी का? पूर्ण ताकद लावायची. मध्ये दाबायला, आतमध्ये अंगठा जोरात दाबायचा. होत नाहीये, पण तरी पण ट्राय करते. खाली खाली पकड. इथे का? अरे बाप, असं का? एकदा बघू करून. जोरात दाबायचं, जोरात. असं का? तुला वरती धरते, वरती नाही अच्छा, धरायचं. इथं का? एकदम असं का? खूपच डिफिकल्ट आहे बापरे. हात आहे ना, इथून पूर्ण जाम होऊन जातोय. ही छोटी बादली, याच्यापेक्षा मोठी बादली 1 टाइम 12 लिटर दूध पडून आलं घेऊन बाबा तिथं जाऊन. मी आता अरे बापरे, इकडे बघलं की हे बघ, शिर बघ कशी आहे. हा, दाब जोरात. काय दूध निघत गायलाच मारायची. एवढं दूध निघलेलं आहे बघा, पूर्ण बालडीभर दूध. आज मस्त मामीनी छान छान स्पेशल रेसिपी बनवली आहे. मसाले भात आहे हा, त्यानंतर शेवया आहे. या कशा, म्हणजे काय करायचं याच्यामध्ये मामी? त्याच्यात दूध घ्यायचं, तूप घ्यायचं, गावठी साखर. हा का? तुपाची बरणी गावठी. वा वा, छान. शेवयाचा भात आहे. परत हे बघा, छान अशा कांद्याची भजे आणि शिमला मिरचीचे भजे आहेत छानसे. हे कुरडई आहे, कुरडया आहेत. आणि आपण शेवयाच्या भातासोबत दूध पण घेणार आहोत. तर चला आपण जेवणार आहोत. आपण जेवल्यानंतर आपण भेटू. बघा छान छान अशी
तूप वगैरे साखर दूध घालून शेवयाचा भात बनवलेला आहे. कुरडई, मिरचीचे भजे, कांद्याचे भजे, मसाले भात. वाव, अशी थाळी साजवून दिलेली मामीनी छानशी. खूप छान आहे. तर चला, भूक खूप लागलेली आहे, त्यामुळं जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला परत भेटणार आहे, कारण की लवकर आपल्याला जायचं आहे घरी पण. ही माझी छोटीशी बारकी लाडुरी माऊ बहीण. बाबा चला मामा, घेऊया आपण जेवायला. भूक तर लागली मामाला पण खूप. तर मंडळी, खूप छान बरं वाटलं मामाच्या घरी आल्यानंतर. जेवण वगैरे झाले. आता मी परत रिटर्न चालली माझ्या घरी. आज दिवसभरचा प्रवास खूप छान आणि खूप मजेशीर गेला आणि मी आज खूप थकली पण आहे. मामी पण खूप थकली है ना. तर आपण भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. जय महाराष्ट्र.